हाय सगळ्यांना. तर म्हणलं चला थोडासा ब्लॉग बनव आणि सकाळपासून काय व्हिडिओ टाकला नाही, म्हणलं थोडंसं बनव दुर्गा माऊला घेऊन. दुर्गा आता शांत झाली तर म्हणलं चला सांगावं तुम्हाला थोडंसं. दुर्गाची तब्येत पण बरी आहे आता. आणि ह्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघितलं असं ह्यांनी औषधी दाखवलं होतं ते बघा. आणि दुर्गा आजारी म्हणून रात्री तिला दवाखान्यात नेली होती. आणि तरी पण दवाखान्यात आल्यानंतर हिला मी चांगलं आणखीन मिठाच्या पाण्याने पुसलं. जवळजवळ 12:30 वाजता मी जागीच होते बघा. तर म्हणलं आता सगळेजण व्हिडिओची वाट बघत असताना थोडंसं करून टाकावं. दुर्गा माऊ काय व्हिडिओ बनवून द्याय नाही, पण तिला नादी लावली. तिला म्हणलं हाताची घडी घाल, लगेच घातली बघा. घाल ग बाळा हाताची घडी. कचमली सुंबरली जरा, उठली झोपेतनं. मी पण थोडंसं उठले, आवरलं, जरा वेणी घातली. वेणी पण घातली नव्हती, गळ्या खाऊन आपले लोळले होते थोड्या वेळ. तर बघा ह्यांचं सांगावं म्हणलं आता थोडंसं. तुम्ही म्हणता दादा असं नाही तसं नाही, तर ह्यांनी सकाळपासून बघा काय बोललं नाहीत, काय नाही. त्यांना जेवायलाही वाढलं तर जेवण पण केलं नाही. तर आता कशामुळं काय झालं, आता म्हणता कशामुळं झालं आता हे सगळं. तर ह्यांचा पण ब्लॉग तुम्ही बघितला असं. तिकडं आले, माझा शर्टच आणला नाही, शर्टच घरी ठेवला, ओमचे कपडेच घरी ठेवले. तर आणखीन त्याचाच राग ह्यांच्या मनात आहे बघा. आणि माझा पण व्हिडिओ मी इथनं जाताना टाकला होता, परत टाकला नाही. तिथं याला बनवला होता, मोबाईल स्विच ऑफ पडला, रेंज पण नव्हती, म्हणून तो व्हिडिओ मी काय टाकला नाही. म्हणलं आज इतक्या उशिरा टाकायला नको. भारी झाला होता तो पण व्हिडिओ. तर सकाळपासून ह्यांना बोलते, बोलत नाही तर तेवढं पुरतंच हो करतात नुसतं. जेवायला दिलं, जेवलं नाही तर ताट केलंय चांगलं जेवायला, तसंच गप बसल्यात. म्हणलं दुसरं काय करायचं आहे का, नुसती माना हलवली नको म्हणून. म्हणलं का आवडं नाही का ह्यातलं काय खायला, नाही तसं काहीच नाही. मग तिथनं उठलं मी किचनमध्ये गेल्यावरती आणि तसंच बाहेर निघून गेलं. मला वाटलं असतं नाही तर कुठंतरी. थांबा का तोंडात नको घालू. बाहेर बघितलं तर गाडी पण नाही, ह्यांनी पण नाही. परत पूजाला फोन केला, म्हणलं ह्यांनी आहेत का तिकडं. म्हणले आहेत की. म्हणलं एडिटिंग करतात का काय करतात म्हणलं. तर म्हणली झोपल्यात. तिकडं जाऊन झोपल्या. जवळजवळ 2-3 तास झालं घरी नाहीत बघा. मला वाटलं कुठं गेलं काय माहिती, सांगून पण गेलं नाही. तर विषय असा आहे की माझा शर्टच का आणला नाही. आणि माझा इथनं जिंतीला जाताना एवढं तुम्ही बघितलं असं. मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं, कशी तयारी केली, कसं काय, किती लवकर उठले होते, लेकरांचं आवरलेलं, कपडे घेतलेली. आणि तुम्हाला मी ब्लॅक कलरचा शर्ट पण ह्यांचा दाखवला होता. दुर्गा पाणी सांडत इस्त्री केलेला. आणि झालं असं की कसा विसरला घरी, इस्त्री केला होता. आणि मला वाटलं आता बॅग फुल झाली आहे, शर्ट त्यात चुरगळून जाईन, इस्त्री केलेला आपला काहीच फायदा व्हायचा नाही. म्हणून त्या विषयाने मी शर्ट इथं वर अडकून ठेवला, त्याच जाग्यावर आहे बघा. म्हणलं भाऊजी दारात गाडी घेऊन आल्यानंतर बॅगी टाकता येईल गाडीमध्ये, आणि असंच हाय असं शर्ट हातात घेऊन आपलं डिकीमध्ये ठेवता येईल आपलं हाय असंच घडी घालून एखाद्या कॅरी बॅगमध्ये. पण झाला विषय असं, कुलूप लावलं हिकडनं आणि दाराला कडी लावली हिथनं, कारण इथं कुलूप लावायला काय जागा नाही. आणि लेकरं गेली पुढं, मग हिकडनं घर लावलं, शर्ट राहायला इथं कुलूप लावलं पार्किंगमधनं. त्याच्यामुळं सगळा घोळ झाला. कुलूप लावायचं पुढच्या दाराला काय जागा नाही. दुर्गा इकडे. आणि हे कुठं ध्यानात आलं, कुठं गेल्यानंतर भिगवणच्या पुलावरती गेल्यानंतर माझ्या ध्यानात आलं, अहो भाऊजी म्हणलं ह्यांचा शर्ट घरी राहिला, आता काय करू म्हणलं. ह्यांनी खवळत असतात मला, तेव्हापासूनच मनात धाकधूक धाकधूक. ह्यांचा राग मला माहिती आहे कसा असतंय कसं नसतंय. तर आता भाऊजी म्हणलं आता काय करायचं. तसंच मग आम्ही पुढं गेलो. मग तेव्हाच भाऊजींना म्हणलं, भाऊजी मला तर भाऊजींना नाही पूजाला म्हणलं, पूजा मला तर भीती वाटायला लागली, काय करू ग म्हणले. आता असू द्या खरं ते सांगा. मग मम्मी राधू पण बारीक तोंड करून बसली. मम्मी म्हणली काय नसतात म्हणत पप्पा, आपण हाय तसं सांगू म्हणलं. राधू म्हणली बघा. म्हणलं तिथं सांगता चेन. मग घरी न जाता वाटणं बघता बघा मी डायरेक्ट गाडीत बसूनच ह्यांना फोन केला. स्वीटीने उचलला आणि स्वीटीला सांगितलं, स्वीटी म्हणलं इस्त्री केलेला शर्ट घरी राहिला. तर हे स्वीटीने ऐकलं, आवाज पण मोठा होता मोबाईलचा. म्हणलं त्यांना सांगा ना नवीन शर्ट आणायला एखादा, काय थोडा 400-500 रुपयाला ते येईन म्हणलं. आणि हा होता ते पण एवढा काय नवीन नव्हता,
एवढा पण मी कसं म्हणू चांगला नव्हता. त्यांना ते शर्ट आवडतं बघा घेतला. हो का, हा शर्ट एवढा पण काय नवीन नव्हता. आणि म्हणलं नवीन आणायचं सांगा. ह्यांनी ऐकलं नाही बघा. ते शर्ट घरी राहायला होता. ते तिथे गेल्या गेल्या मागितलं. म्हणलं राहायला घरी. बटकन बोल पण वाटानं लागलं खवळायला. आणि लेकरांची कपडे पण मी घेतली होती बघा, नवीच होती. गुलाबी टी शर्ट आणि ओमची जीन्स पॅन्ट. हा ड्रेस ओमचा घेतला होता, डबल घेतला होता. म्हणलं जे आवडत ती घालत्यान ओमला, म्हणून डबल घेतला. ती पण नाही पटला. हीच का आणला तीच का आणला, ह्याच्यामुळं तन तन करत बसलं. आता पण जेवलं नाही. तर घरी आलो आम्ही, रात्रीच घरी आलो. सकाळी जेवण नाही केलं ह्यांनी, रुसून बसल्यात माझ्यावरती. भाऊजींनी ह्यांनी सांगितलं, दुर्गा गप ना ग बाळा. तर ओमचा हा शर्ट का आणला, कोटच का आणला नाही. आता हा शर्ट नेलेला गुलाबी, तो पण नवीनच होता. शूटिंगला घेतला होता बघा, शूटिंग करायच्या टायमाला मागच्या महिन्यात. फक्त दोनदाच घातला होता. तुम्ही त्याच्या अंगावर बघितला पण नसेल तर तो शर्ट बघा, गुलाबी कलरचा. मग ते पण नवाच होता, छान दिसत होता. ह्या हिशोबाने मी घेतला. आता मला काय माहिती ह्यांना कोटच पाहिजे, कायच पाहिजे ओमसाठी. तर असं झालं बघा. कोटच तिचा ड्रेस का नाही आणला, कोटचा टाय होता ते असं तसं. म्हणलं आधी तर सांगायचं ना. आणि असं होतं, माझ्या आवडीने कपडे घेतलेले ह्यांना पटत नाही. तर म्हणून दर पारीने मी ह्यांना विचारते कुठला ड्रेस घेऊ कुठला नाही. आणि सकाळच्या पारी पण मीच ह्यांना फोन केला होता, तुमचा ड्रेस एखादा शिल्लक आणू का. तर बघा हा शर्ट मी ना डबल घेतला होता. म्हणलं असू द्या, शूटिंग करायची दुसऱ्या दिवशी. आणि पॅन्ट ही पॅक केलं. आणि ते इस्त्री केलेला शर्ट चुरगळण, म्हणून म्हणलं गाडीत बसताना आपलं हाय असंच डिकीमध्ये टाकता येईल. तर तोच घरात राहायला मी होता, ते राहायला घरात. आणि दुसरंच त्यांचे 2 ड्रेस घेऊन गेले. असं झालं. त्यांना आला राग. आणली लेकरांना नवीन कपडे, झालं असं तसं झालं. आणि कोणाच्या व्हिडिओमध्ये मी दिसली पण नाही. आणि तसं पण काम भरपूर होतं, पोळ्या हे लाटायचं हे ते. आणि परत फोटोशूट झालं, हे झालं. परत सुपारी फोडली, तिथं पण मी दिसले नाही. त्या टायमाला पण मी पोळ्या करत होते. मी पण आजारीच होते. कोणाला न सांगता स्वयंपाक केला तसंच. परत नंतर पोळ्या भाजल्यानंतर मला काही सहन व्हायना. बरंच काय काय होऊन गेलं, नाही कोणाला सांगितलं. परत ताईंना सांगितलं. तर असा विषय झाला बघा. दुर्गा पाणी सांडू नको, पाणी सांडू नको दुर्गा. मोबाईल पडला माझ्या हातातनं. कशी पाणी सांडते, कुठं घेतलं, सगळं विसरायचं बोलून जातंय दुर्गाच्या नादात. मस्त सगळं मी ध्यान करून घेतलं होतं, इस्त्री करून ह्यांची कपडे पहिल्यांदा भरली होती. पण जे व्हायचं ते झालं शेवटी बघा. एक टाइम वाटलं माझं काय घरी राहिलं असतं ते परवडलं असतं. जे नको तेच राहिलं ह्यांचंच घरी. गाड्यात होते त्या पण तेव्हापासूनच मनात धाकधूक. तेव्हाच खरं तर मला रडाय आलं होतं. आता म्हणलं काय खरं नाही माझं. तर भाऊजींना म्हणावं तरी कसं एवढ्या लांबना भिगवणवरनं गाडी परत महागारी वाळवा म्हणून, ती पण चुकीचं आहे. काय नाही, आपलं गप बसले. भाऊजी म्हणलं जाऊ द्या ना, काय एवढा विचार करू. तर भाऊजींनी ह्यांना धुतला शर्ट काढून दिला. पण ते त्यांना मोठा होता. मी धुतला पण, इस्त्री पण केला, तरी पण त्याने ते घातला नाही. आणि ही त्यांचाच होता, ही पण चांगलाच होता, ही पांढरा, तरी पण त्यांनी घातला नाही. शेवटी नवीनच आणलं. आता एवढे लेकरं हे बघायचं करून सगळं केलं होतं व्यवस्थित, तरी पण. आणि दुर्गा पण आजारी होती. किरकिर किरकिर किरकिर. हा का दुर्गा कसं पाणी सांडते, तिला घावलं टेबलवर पाणी. आणि रात्री पण दुर्गाला दवाखान्यात आणली. ती जिंतीवर येता येताच दवाखान्यात गेलं होतं खांच्या घरनं येताना. तर ते डॉक्टर पण म्हणलं दुर्गाला खूपच ताप आलाय. मग तर काय हातपायच घुरटून गेलं. कारण की काल इरबळ ती झोपलीच होती. तिलाच बघितलं परत काम करत करत. रात्री पण तशीच करत होती. डुकला कसा आपण झोपेत खातो तशी ते अंग टाकून द्यायची. लय भीती वाटली. डॉक्टरने सांगितलं होतं औषधावर कवर होईल, पण तरी पण मनात भीती. दुर्गा एवढी का पळती, इस्त्यासारखीच पळत होती. औषध पाजलं दवाखान्यातच. आणि घरी आल्यावर 2-3 वेळा तिला मी पुसून घेतलं मिठाच्या पाण्याने. ह्यांनी आलं खालच्या घरनं, परत गॅस संपला होता. तिकडं भाजीही दिली पार्सल नेऊन. तोपर्यंत मला हिला मिठाच्या पाण्याने 2-3 वेळा पुसली बघा. मग
12 12:30 वाजूस तर मी जागीच होते. ह्यांनी आलं की झोपलं. मला कुठं झोप लागते, मग औषधी दिलं, डॉक्टरने सांगितलं काळजी नका करू. पण शेवटी आई म्हणल्या मन राहणारच नाही ना, एवढा ताप होता म्हणल्या. जेव्हा ती चांगली झोपली आणि थोडीशी गार पडली तेव्हा मला झोप आली बघा. आणि आज रविवार होता, उशिरा पण उठले मी. लेकरं तिकडल्या घरीच आहेत, रात्री आले नाहीत, तिकडच आहेत आणखी. ह्यांनी गेलं बघू आता ह्यांच्या बरं येतात. मीनाक्षीताई पण येत्या. मी पण थोडा झोपले होते गोळ्या खाऊन, जरा येडानेच होत होतं, कामे ठेवून झोपले होते. फरशी पुसायची आता. दुर्गा पण उठली झोपेत ना. आणि दुर्गाने इकडं काय केलंय बघा. कुठं गावला ग पप्पा एवढं बनवताना पावडरचा डबा संग ठेवतात, सगळी पावडर तोंडाला लावली. चला आता फरशी पुसते आणि काम उरकून घेते. तोपर्यंत मीनाक्षीताई येतात. सकाळीच म्हणत होत्या यायचंय, म्हणलं या. रात्री तिकडं मुक्कामाला राहिल्या होत्या बघा. तर असं चुकून झालंय माझ्याकडनं. ह्यांनी माझ्यावर रागवलं, आता काय करावं ते कळा नाही. तरी कार्यक्रमात तिथं बोललं म्हणून बरं झालं. तेव्हा तर वाटलं बोलतात का नाही काय माहिती. ह्यांचं काय राहिलं म्हणलं की मला लय भीती वाटते. यातनी 4 बॅग तरी चेक केली, म्हटलं जसं असन तसं असन. आता दुर्गा गपकी. तर चला इथंच व्हिडिओला हेंड करते. म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा टाका, नसतं बनवला तर खवळला असतं आणखी. सगळीकडनं मला अडचणच आहे. दुखलं तरी बनवायचं काम ठेवावं लागतं, लेकरांचा अभ्यास सगळे एकटीलाच बघावं लागतं या. नाही टाकावं तरी खवानं बसतंय.